चंदगडमध्ये काजू बोर्ड कार्यालय आणि कृषी माल निर्यात केंद्र उभारणीच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद। काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवी। कृषी अर्थव्यवस्थेला मिळणार नवी चालना। शिनोळी बुद्रुक औद्योगिक वसाहतीत निर्यात केंद्र उभारण्याची प्रक्रिया गतिमान होण्याची शक्यता। काजू उत्पादनासाठी राज्यभर ओळख असलेल्या चंदगड तालुक्याच्या विकासाला नवी गती देणारी महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून तालुक्यात काजू बोर्डाचे कार्यालय स्थापन करण्यासह शिनोळी बुद्रुक औद्योगिक वसाहतीमध्ये महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे कृषी माल निर्यात केंद्र उभारण्याच्या मागणीला राज्य शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालाय। या निर्णयामुळे चंदगडसह सीमा भागातील हजारो काजू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। या मागणीसंदर्भात चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे पणन मंत्री नामदार जयकुमार रावल यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली। यावेळी मंत्री महोदयांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचं समजतं। विशेष म्हणजे चंदगड तालुक्यात काजू बोर्डाच्या कार्यालयासाठी तब्बल 40 एकर जागा नाममात्र दरात उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने तयारी दर्शवली आहे। ही बाब प्रत्यक्षात आली तर चंदगड तालुक्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होते। चंदगड तालुका हा राज्यातील प्रमुख काजू उत्पादक पट्ट्यांपैकी एक मानला जातो। येथील हवामान आणि भौगोलिक परिस्थिती काजू उत्पादनासाठी अत्यंत पोषक असल्यानं हजारो शेतकरी काजू शेतीवर अवलंबून आहेत। मात्र उत्पादन वाढत असतानाही प्रक्रिया, संशोधन, विपणन आणि निर्यात यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्यानं शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय। महाराष्ट्र शासनाने मे 2022 मध्ये काजू बोर्डाची स्थापना केली असली तरी मंडळाला स्वतंत्र कार्यालयीन सुविधा उपलब्ध झालेल्या नव्हत्या। चंदगड इथं विभागीय कार्यालय मंजूर होऊनही प्रत्यक्षात त्याचं कामकाज सुरू होऊ शकलं नव्हतं। गेल्या 4-5 वर्षापासून या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून आता शासनाकडून सकारात्मक भूमिका घेतली जात असल्यानं काजू उत्पादकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्यात। दरम्यान शिनोळी बुद्रुक औद्योगिक वसाहतीमध्ये महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे कृषी माल निर्यात केंद्र उभारण्यात आल्यास काजूसह इतर कृषी उत्पादनांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे। यामुळे प्रक्रिया उद्योग, रोजगार निर्मिती, निर्यात वाढ आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढीस लागण्याची अपेक्षा व्यक्त होते। काजू उद्योगाच्या विकासासाठी, संशोधनाला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मूल्यवर्धित बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी हे पाऊल मैलाचा दगड ठरणार असल्याची भावना काजू उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। तसंच या सकारात्मक भूमिकेबद्दल शेतकरी वर्गाने आमदार पाटील यांच्यासह पणन मंत्री नामदार जयकुमार रावल यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली असून चंदगडच्या कृषी विकासाच्या दृष्टीने ही घडामोड ऐतिहासिक ठरण्याची चिन्ह दिसू लागली आहेत।